Students, in previous video we have seen the different types of epithelial tissues. So there are different types like squamous epithelial, stratified epithelium, granular epithelium, columnar epithelium, then ciliated epithelium and the puboidal epithelium. Their functions, their structure and the locations of these different types of epithelial tissues. So now today we are going to study about the connective tissues. So there are, see here, connective tissue. So what are the connective tissues? So you may know about the tissues. Tissues tissues are formed by the group of different cells or the group of cells which have same origin and same functions. So connective tissues are those which join the different parts of the body or the different organs of the body, so that tissues are called as the connective tissues. सो इथं बघा कनेक्टिव्ह टिश्यू कोणाला म्हणायचं तर टिश्यूज जे काय करतात आपल्या बॉडीमधले डिफरंट पार्ट्स जे आहेत किंवा ऑर्गन्स जे आहेत तर ते जॉईन करतात तर त्यांना कनेक्टिव्ह टिश्यू असं आपण म्हणू शकतो. सो इन दिस टाईप ऑफ द टिश्यूज सेल्स आर प्रेझेंट इन these tissues are loosely arranged with ground substances in the free spaces in between. सो इथं या टाईपच्या ज्या सेल्स आहेत टिश्यूज आहेत तर त्यांच्यामध्ये ज्या सेल्स आहेत तर त्या एकाच टाईपच्या नाही आहेत तर डिफरंट टाईपच्या सेलपासून हे टिश्यू तयार झालेले असतात. अँड दीज आर लूजली कनेक्टेड ऑर लूजली अरेंज्ड. तर हे एकमेकांपासून का असतात लांब लांब अशा प्रकारे त्यांची अरेंजमेंट झाली असते. दे आर प्रेझेंट इन द ग्राउंड सबस्टन्स. तर याच्या ग्राउंड सबस्टन्समध्ये काय असतात या सेल्स प्रेझेंट असतात. सो देर इज अ स्पेस इन बिटवीन द सेल्स. तर इथं दोन सेल्समध्ये स्पेस प्रेझेंट असते. सो ग्राउंड सबस्टन्स सो दॅट मे बी इन द फॉर्म ऑफ सॉलिड, लिक्विड ऑर जेली लाईक. तर जे ग्राउंड सबस्टन्स प्रेझेंट असतं तर हे ग्राउंड सबस्टन्स जे आहे तर ते सॉलिड असेल किंवा लिक्विड जसं वॉटरसारखं किंवा जेली टाईप अशा कोणत्याही फॉर्ममध्ये हे काय असतं ग्राउंड सबस्टन्स असू शकतं. आता याच्यामध्ये आपण डिफरंट टाईप्स बघूया, टाईप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज. तर इथं पहिला टाईप जो दिलेला आहे तर तो कोणता आहे बघा, ब्लड. सो ब्लड, सो यू मे स्टडीड अबाउट दिस टाईप ऑफ टिश्यू इन प्रिवियस स्टँडर्ड. तर तुम्ही मागच्या वर्षी या ब्लडविषयी माहिती घेतलेली आहेच. सो ब्लड, सो दॅट इज अ कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचा काय आहे टाईप आहे. तर याचं डायग्रॅमॅटिक ॲपिरन्स इथं टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. लोकेशन बघू शकतो आपण, व्हेअर दॅट इज लोकेटेड. सो this blood is present in the circulatory system, and in the human body circulatory system is closed type. क्लोज्ड पाईप्स किंवा व्हेसल्समध्ये काय असतं हे ब्लड जे आहे तर ते दॅट इज फ्लोईंग अराउंड द बॉडी डिफरंट पार्ट्स. नाव द स्ट्रक्चर ऑफ द ब्लड. सो ब्लड कन्सिस्ट erythrocytes, leukocytes and platelets. So that is all these three different types of cells are present in the liquid plasma. So here see the ground substance is in the form of liquid. ग्राउंड सबस्टन्स जे आहे तर ते लिक्विडच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये इरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्स म्हणजेच RBCs, WBCs आणि प्लेटलेट्स अशा डिफरंट टाईपच्या सेल्स प्रेझेंट असतात. सो इथं एकाच टाईपच्या सेल्स नाही आहेत तर डिफरंट टाईपच्या सेल्सपासून हे टिश्यू तयार झालेले आहेत. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द ब्लड. तर इथं मेन फंक्शन जे आहे ब्लडचं तर ते काय आहे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ डिफरंट मटेरियल्स फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू अदर पार्ट्स. आता हे कुठले सबस्टन्स आहेत तर इथं डिफरंट गॅसेस असू शकतात, ऑक्सिजन,
जे सेलकडे ट्रान्सपोर्ट करणे, कार्बन डायऑक्साईड लंग्सपर्यंत आणणे. सो डिफरंट टाइप्स ऑफ हार्मोन्स, न्यूट्रियंट्स, वेस्ट, so all that substances get transported with the help of blood. So this is the function of blood. Now next one, see, next type of the tissues are lymph. So lymph, here see the appearance or the diagrammatic appearance of the lymph, where it is located. So that is located all around the cells in the body. तर आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स आहेत तर त्याच्या भोवती काय असतात, ह्या लिम्फ जे आहे तर ते प्रेझेंट असतं. सो व्हॉट इज दॅट लिम्फ? तर ॲक्च्युली लिम्फ दॅट इज अ फ्लुइड विच इज उज्ड आउट ब्लड कॅपिलरीज अँड विच कंटेन्स ल्युकोसाइड्स अँड लिक्विड ग्राउंड सबस्टन्सेस. तर ॲक्च्युली हे लिम्फ जे आहे तर ते काय असतं, तर ब्लड कॅपिलरीजमधून जे फ्लुइड ऊज आउट होतं, बाहेर पडतं आणि त्याच्यामध्ये ल्युकोसाइड्स प्रेझेंट असतात आणि लिक्विड फॉर्ममध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये ग्राउंड सबस्टन्स प्रेझेंट असतं. नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस लिम्फ? प्रोटेक्शन ऑफ द बॉडी फ्रॉम इन्फेक्शन. तर हे काय करतं, तर बॉडीला इन्फेक्शन होण्यापासून काय करतं, हे प्रोटेक्ट करतं. नाउ नेक्स्ट टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज दॅट आर एरिओलर टाईप ऑफ टिश्यूज. So here see these type of connective tissues. Here see the diagrammatic appearance of the areolar tissues. The location, see, these are present between the skin and the muscles and these are also present around the blood vessels. तर ॲक्च्युली ह्या ज्या टिश्यूज आहेत एरिओलर टाईप ऑफ टिश्यूज तर ह्या कुठे प्रेझेंट असतात, स्किन आणि मसल्स यांच्यामध्ये, आणि शिवाय हे कुठं प्रेझेंट आहेत, ब्लड ज्या व्हेसल्स आहेत तर त्याच्या भोवती असतात या टाईपच्या म्हणजे एरिओलर टिश्यूज प्रेझेंट असतात. आता ॲक्च्युली आपण याचं काय करूया, स्ट्रक्चर बघूया. व्हॉट इज द स्ट्रक्चर? सो हिअर सी डिफरंट टाईप्स ऑफ द सेल्स लूजली अरेंज्ड इन सपोर्टेड बाय द जेली लाईक ग्राउंड सबस्टन्सेस अँड इलास्टिक फायबर्स. ॲक्च्युली आता याच्यामध्ये जे काय सेल्स आहेत तर त्या लूजली अरेंज्ड सेल्स असतात आणि डिफरंट टाईपच्या सेल्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ग्राउंड सबस्टन्स जे आहे तर ते कोणत्या टाईपचं असतं, याच्यामध्ये जेली लाईक. इथं जेव्हा आपण ग्राउंड सबस्टन्स बघितलं तर वॉटरी ग्राउंड सबस्टन्स होतं, इथे मात्र काय झालं, आता ग्राउंड सबस्टन्स जे आहे तर ते जेली लाईक झालेलं आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द एरिओलर टाईप ऑफ टिश्यूज. नाउ सी व्हॉट इज द फंक्शन ऑफ धिस. सो सपोर्ट्स द इंटरनल ऑर्गन्स. तर ॲक्च्युली काय करतात, इंटरनल ज्या ऑर्गन्स आहेत तर त्यांना सपोर्ट करण्याचं हे फंक्शन एरिओलर टिश्यूज करत असतात. नाव नेक्स्ट टाईप ऑफ टिश्यूज आर ॲडिपोज टाईप ऑफ टिश्यूज. पुढच्या ज्या टाईप आहेत कनेक्टिव्ह टिश्यूचा तर तो आहे ॲडिपोज टिश्यूज. इथं आपल्याला इथं डायग्रॅममध्ये काय दिलं आहे बघा, डायग्रॅमॅटिक ॲपिरन्स दिलेला आहे ॲडिपोज टिश्यूजचा. नाव द लोकेशन ऑफ द ॲडिपोज टिश्यूज. सो दीज आर प्रेझेंट बिलो द स्किन अँड अराउंड द इंटरनल ऑर्गन्स. स्किनच्या खाली आणि डिफरंट जे इंटरनल ऑर्गन्स आहेत तर याच्या भोवती काय असतात, या ॲडिपोज टिश्यूज प्रेझेंट असतात. दिस इज द लोकेशन. नाव सी द स्ट्रक्चर. सो सेल्स filled with the fat droplets and here the ground substance is present, so that is in the form of jelly. तर या सेल ज्या आहेत तर त्या सेलमध्ये काय असतात, फॅट ड्रॉपलेट्स असतात, फॅट सेल्स असतात विच फिल्ड बाय फॅट्स, ज्याच्यामध्ये फॅट्स काय असतं, फिल आउट झालेलं असतं. या ज्या सेल्स आहेत तर याच्यामध्ये ग्राउंड सबस्टन्स जे आहे तर ते जेली लाईक आहे. फंक्शन जे आहे तर ते काय बघायचं, द फंक्शन ऑफ द ॲडिपोज टिश्यू. ॲडिपोज टिश्यूचं फंक्शन इन्सुलेशन, सप्लाय ऑफ द एनर्जी, स्टोरेज ऑफ द फॅट. सो दीज आर सम फंक्शन्स. इन्सुलेशन जे आहे म्हणजे हीटपासून प्रोटेक्शन किंवा कोल्डपासून प्रोटेक्शन करण्याचं फंक्शन काय करतं, ह्या ॲडिपोज टिश्यूज करत असतात, दुर्वाहक. सो दीज ऑल्सो सप्लाय द एनर्जी बिकॉज दिस कन्सिस्ट ऑफ द फॅट whenever that is necessary. So these supply the energy. फॅट प्रेझेंट असल्यामुळं काय असतं, एनर्जी सप्लाय करण्याचं फंक्शनसुद्धा या टिश्यूज करत असतात. सो ऑल्सो स्टोर्स फॅट्स.
याच्यामध्ये आपल्याला फॅट स्टोअर झालेलं आपल्याला इथं दिसतं. तर या ज्या टिश्यूज आहेत तर त्या आहेत कोणत्या? ॲडिपोज टिश्यूज. नाव नेक्स्ट टाईप ऑफ टिश्यूज, सो दॅट आर द कार्टिलेज. नेक्स्ट टाईपचे ज्या टिश्यू आहेत तर ते कोणत्या टाईप आहे? कार्टिलेज. सो धिस इज द डायग्रॅमॅटिक अपीअरन्स ऑफ द कार्टिलेज. So the location of these are present in nose, ear, larynx, trachea, etc. नोजचं जे पार्टिशन आहे, नोज पार्टिशन, सो ते काय असतं? कार्टिलेजपासून बनलं आहे. इयर पिनाज दॅट हॅव अल्सो कार्टिलेज. लॅरिंग्स, सो हियर ट्रॅकियाच्या वर लॅरिंग्स जे आहे स्वरयंत्राच्या जवळ, तर तो जो पार्ट आहे तर तो पण कार्टिलेजनी बनला आहे. आणि आपल्या ज्या ट्रॅकियाज आहेत ज्या लंग्समध्ये काय होतात? एंटर होतात. ब्रांच होऊन काय होते? ते लंग्समध्ये एंटर होतात. सो दॅट आर द ट्रॅकियाज दॅट फॉर्म बाय द कार्टिलेज. सो हियर सी द स्ट्रक्चर ऑफ द कार्टिलेज इज cells supported by the fibrous flexible jelly like ground substances. आता इथं काय बघा, सेल्स ज्या डिफरंट सेल्स आहेत तर त्या कशा आहेत? फायब्रस आहेत. फायब्रस म्हणजे कसल्या? फायबर विच कन्सिस्ट ऑफ फायबर्स. आणि कशा आहेत त्या? फ्लेक्झिबल पण आहेत, लवचिक. अँड द ग्राउंड सबस्टन्स इज इन द फॉर्म ऑफ जेली. जेली लाईक काय आहे? ग्राउंड सबस्टन्स आहे. आता याचं काय फंक्शन काय बघूया आपण. फंक्शन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ धिस? lubricates the surfaces of the bones and gives support and the shape to the organs. हे काय करतं? ल्युब्रिकेशन करतं बोन्सना. म्हणजे बोन्स जे आहेत तर ते काय होतात? एकमेकांवर घासल्यामुळं, फ्रिक्शनमुळं काय होतं? त्यांच्यामध्ये टिअरिंगची प्रोसेस होऊ शकते, विअर अँड टिअर होऊ शकतं, म्हणजे झीज होऊ शकते. सो टू प्रिव्हेंट काय होतं? हे या ज्या कार्टिलेज आहेत तर त्या काय करतात? ल्युब्रिकेशनचं फंक्शन करत असतात. इट ऑल्सो गिव्ह द सपोर्ट. या पुन्हा आणखीन काय फंक्शन करतात बघा? सपोर्टचं फंक्शन करतात. आणि ऑर्गन्सना शेप पण देत असतात. म्हणजे याच्यामध्ये ह्या प्रेझेंट असतात, त्या ऑर्गन्सना एक स्पेसिफिक शेप देण्याचं फंक्शन या कोण करतं? कार्टिलेज टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. नाव सी द नेक्स्ट टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज आर द बोन्स. So these bones also are the connective tissue, and this is the diagrammatic appearance of the bones. So bones are present in the all over the framework, that is the skeleton. So that is made up by bones. So skeleton, which this is the specific structure which extends throughout the body. तर एक स्पेसिफिक असं काय स्ट्रक्चर जे आहे आपल्या बॉडीमध्ये किंवा बॉडीला, तर ते काय कोणामुळे येतं? ते स्केलेटनमुळेच येत असतं आपल्या. तर इथं हे थ्रूआउट द बॉडी एक स्पेसिफिक स्ट्रक्चरच्या फॉर्ममध्ये बोन्स काय असतात? प्रेझेंट असतात. नाव द स्ट्रक्चर ऑफ द बोन्स. बोन्समध्ये काय आहेत? ऑस्टिओसाइट्स आहेत. सो दीज आर द सेल्स प्रेझेंट इन द बोन्स विच आर एम्बेडेड इन द सॉलिड ग्राउंड सबस्टन्सेस विच इज मेडअप ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. आता इथं जे काय ग्राउंड सबस्टन्स आहे तर ते कसं बनलं आहे बघा? सॉलिड. तर सुरुवातीला आपण बघितलं तर इथं सुरुवातीला आपल्याला लिक्विड ग्राउंड सबस्टन्स दिसलं. याच्यानंतर काय होतं? जेली टाईप आपल्याला ग्राउंड सबस्टन्स इथं दिसलं. याच्यानंतर नेक्स्ट मात्र काय आहे? बोन्समध्ये मात्र ग्राउंड सबस्टन्स जे आहे तर ते सॉलिड बनलेलं आपल्याला दिसतं आहे. सो ऑस्टिओसाइट्स विच आर द बोन सेल्स we embedded in the solid ground substances, and these ground substance is made up by calcium phosphate. तर हे जे ग्राउंड सबस्टन्स आहे हे कॅल्शियम फॉस्फेटपासून तयार झालेलं असतं. नाव व्हॉट इज द फंक्शन? सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ द बोन्स इन द आवर बॉडी? सो इट गिव्स सपोर्ट अँड इट ऑल्सो प्रोटेक्ट्स द डिफरंट ऑर्गन्स. अँड द मेन फंक्शन ऑर द इम्पॉर्टंट फंक्शन दॅट इज द मूवमेंट. तर हे फंक्शन्स जे आहेत तर ते काय एकतर आपल्या बॉडीला काय करतं? हे सपोर्ट करतं. शिवाय डिफरंट ऑर्गन्स जे आहेत तर त्यांना प्रोटेक्ट करण्याचं पण हे फंक्शन करत असतं. आणि मेन जे फंक्शन आपण म्हणू शकतो इथं मूवमेंट जे आहे, हालचाल, ही बोन्स विथ द हेल्प ऑफ बोन्स आणि मसल्सच केली जाते. सो दीज आर द बोन्स टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. नाव द नेक्स्ट वन दॅट आर द टेंडॉन्स अँड लिगॅमेंट्स. आता नेक्स्ट टाईपच्या ज्या टिश्यू आहेत ज्या आपण कनेक्टिव्ह टिश्यू
याच्यामध्ये काय आहे तिथे दिलं आहे टेंडॉन्स आणि लिगॅमेंट्स. तर ॲक्च्युली जॉईंट्स जे आहे तर त्याच्यामध्ये हे टेंडॉन्स आणि लिगॅमेंट्स प्रेझेंट असतात. सो दिस इज द लोकेशन ऑफ द टेंडॉन अँड लिगॅमेंट. आता नेक्स्ट बघा स्ट्रक्चर. टेंडॉनचं स्ट्रक्चर पहिल्यांदा बघूया. टेंडॉन हॅविंग फायब्रस स्ट्रॉंग अँड लेस इलास्टिक. तर टेंडॉन जे आहे तर ते कसं आहे फायब्रस म्हणजे फायबर्स काय असतात प्रेझेंट असतात आणि स्ट्रॉंग आहे आणि लेस इलास्टिक. इलास्टिसिटी जी आहे लवचिकता काय असते याच्यामध्ये कमी असते. बट लिगॅमेंट्स आर ऑल्सो स्ट्रॉंग अँड हायली फ्लेक्झिबल. लिगॅमेंट्स पण काय आहेत स्ट्रॉंग आहेत पण काय कसे आहेत हे हायली फ्लेक्झिबल म्हणजे अतिशय लवचिक असे काय असतात लिगॅमेंट्स असतात. आता बघा इथं टेंडॉन जे आहेत. सो टेंडॉन्स आर जॉईंट मसल्स टू द बोन्स. टेंडॉनचं मेन फंक्शन काय बघा. टेंडॉन्स काय करतात टेंडॉन्स ह्या काय करतात मसल्स आणि बोन्सना जॉईन करण्याचं फंक्शन जे आहे तर ते टेंडॉन्स करत असतात. आणि लिगॅमेंट्स जॉईन द टू बोन्स टू ईच अदर. लिगॅमेंटचं फंक्शन काय आहे तर दोन बोन्सना जॉईन करण्याचं फंक्शन लिगॅमेंट करत असतं. मसल आणि बोन्स यांना जॉईन करण्याचं फंक्शन टेंडॉन्स करत असतात आणि लिगॅमेंट्स हे दोन डिफरंट बोन्सना जॉईन करण्याचं फंक्शन करत असतात. सो दिस इज द फंक्शन ऑफ टेंडॉन अँड लिगॅमेंट्स. सो दीज आर प्रेझेंट ॲट द जॉईंट्स. सो ऑल दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज. तर इथं आपल्याला सगळे हे काय आहेत टाईप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत तर दिलेले आहेत. इथं आपण काय केलं आत्ता ब्लड, लिम्फ, एरिओलर टिश्यूज, ॲडिपोस टिश्यूज, कार्टिलेज टिश्यूज, देन बोन्स, टेंडॉन्स अँड लिगॅमेंट्स. सो या सगळ्या आपण कनेक्टिव्ह टिश्यूज आपण आत्ता इथं त्याचे लोकेशन स्ट्रक्चर आणि फंक्शन याच्याबद्दलचा स्टडी केलेला आहे. तर एक्सरसाइजमध्ये आपण तुम्ही याच्यामध्ये या डिफरंट टाईपचे जे आहेत कनेक्टिव्ह टिश्यू. सो राईट डाऊन द टाईप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू अँड देअर फंक्शन्स फॉर द एक्सरसाइज.